आज आता आपण हे पाहणार आहोत की रोज आपण बघतो की साधना करताना परमार्थ मार्ग, अध्यात्म मार्ग, भक्ती आणि साधना कशी करायची, वागायचं कसं, हे सगळं आत्तापर्यंत आपण थोडं थोडं ऐकलं, बघितलं. आज आता आपल्याला बघायचं आहे साधना काय आहे आणि ती खऱ्या अर्थानं कशी करायची प्रॅक्टिकली. असं आपण बघायला गेलो इंटरनेटवर, जनरली आपण गूगल करतो. गूगल नवीन पद्धत, प्रत्येक गोष्ट आपण गूगल करतो. पदार्थ करायचा आहे आपण गूगल करतो, बघतो. साधना कशी करायची, मग तिथे एक टिपिकल मार्ग सांगितलेला असतो की प्राणायाम करा, ध्यान लावा. मेडिटेशन हा शब्द खूपच जास्त प्रचलित झालेला आहे. मेडिटेशन करायचं, पण खरी गंमत खूप वेगळी आहे. ती आज आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याला जनरली एक गैरसमज आहे की साधना किंवा परमार्थ मार्ग किंवा आध्यात्मिक तेमध्ये जगणं, स्पिरिच्युअलिटी, हे मेडिटेशन शिवाय पूर्ण होत नाही, असं आपलं गैरसमज आहे, असं मी स्पष्ट म्हणू शकते अनुभवावरनं. पण मेडिटेशन इज वन पार्ट ऑफ दॅट स्पिरिच्युअलिटी. मेडिटेशन हा मुख्य अंग नाही आहे. ध्यानधारणा ही मुख्य अंग नाही आहे. इव्हन कुठल्याही आपल्या ज्ञानेश्वरीत आणि कशातही कुठल्याही ग्रंथांमध्ये ध्यानधारणेला पहिलं महत्त्व दिलेलं नाही आहे. त्याच्या आधी आपण स्वतःला तयार करायचं असतं आणि सगळ्यात शेवटची पायरी आहे ध्यानधारणा. साधना ही सगळ्यात शेवटची पायरी आहे. पण होतं काय की आपण एक ढोबळ चित्र तयार झालेलं आहे की स्पिरिच्युअलिटी म्हणजे मेडिटेशन, रेग्युलर मेडिटेशन. तर आपण शेवटची पायरी पहिले करायचा प्रयत्न करतो आणि इथे सगळ्यात मोठा गोंधळ होतो. कारण ध्यान आपलं लागत नाही. ध्यानात करायचं काय हे माहिती नाही. अगदी गुरु असले तरी असं आपल्याला काही बघायला नाही मिळत की खूप लोक आहे, सगळे लोक आपले ध्यान लागतंय आणि त्यांना ते ध्यानाचा आनंद मिळतोय, ध्यान अनुभवास येत आहे. असं काही होत नाही. कारण का, तर ते ध्यान लावायचं तर ते काय गोष्टींना घेऊन लावायचं, कशावर लावायचं आणि ते कसं लागतं हे आपल्याला माहिती नसल्यामुळे त्या ध्यानाचा अत्यानंद, ब्लिसफुल, अति आनंद जो असतो आतला, आत्म्याचा, तो काही आपल्याला अनुभवायला मिळत नाही. आणि मग काही दिवसांनी आपण 1 महिना 2 महिने खूप शेड्यूल बनवायचा प्रयत्न करतो, पण ते ध्यान काही लागत नाही. त्यामुळे बसून शेवटी कंटाळा येतो आणि आपलं ते शेड्यूल बिघडतं. तर म्हणून आज आपण बघणार आहोत साधना म्हणजे नक्की काय. तर आत्तापर्यंत यातले बरेचसे पॉईंट रिपीट झालेले आहेत, म्हणजे बोलून झालेले आहेत, रिपीट नाही म्हणू शकत मी, बोलून झालेले आहेत. त्यातलाच तेच आहे सगळं, पण त्याला व्यवस्थित जर सिस्टमॅटिकली अरेंज केलं आणि लाईफमध्ये त्याला सुरुवात केली, ॲप्लाय करायला, ॲप्लिकेशन त्याचं सुरू झालं लाईफमध्ये, तर आपण एक एक पायरी पूर्ण करत करत त्या शेवटच्या साधना आणि मेडिटेशन ह्या पायरीपर्यंत आपण पोचू शकतो. आता मुख्य घटक आहेत साधनाचे, साधन चतुष्टय म्हणतात त्याला. ते आहे पहिलं विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं शम दम, हे षटक आहेत. सहा पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये, शम आणि दम, शमदमादी षटक म्हणतात त्याला. आणि चौथं आहे मुमुक्षुत्व. तर मुमुक्षुत्व तर आपण बघितलं, जेव्हा आपण इथे आहे एकत्र, म्हणजेच आपण मुमुक्षु अवस्थेतनं चालतोय, नाहीतर आपण रममाण असतो आपल्या रोजच्या जीवनात. तर ते तर आपलं झालं एक, ती पहिली पायरी आपली झाली.
विवेकाबद्दल आपण रोजच बोलतो. विवेक म्हणजे नीर क्षीर विवेक बुद्धी, चांगलं आणि वाईट समजण्याची बुद्धी, सही आणि गलत समजण्याची बुद्धी. ती विवेक बुद्धीला मागावी लागते परमात्म्याकडे, तेव्हा ती आपल्याकडे हळूहळू यायला लागते. विवेकबुद्धी मिळवतो कशी आपण, तर आपल्याला अवेअरनेस येतो की आपण चुकतोय किंवा चूक करतोय असं जरी वाटलं तरी आपल्याकडे विवेक संपन्न आपण होण्याच्या मार्गावर आहोत हे आपण समजू शकतो. अशा पद्धतीनं रोज देवाकडे विवेकबुद्धी द्या हे जरूर मागितलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर विवेकच मागितला पाहिजे, कारण तो जर नसेल तर सगळंच अवघड आहे. म्हणून प्रथम तुम्ही काय मागायचं, रोज दिवा लावाल, देवाचं म्हणाल, काही जे काही तुमचा उपक्रम असेल, पहिले परमात्म्याकडे विवेकबुद्धी मागा, जी मी मागितली म्हणून मी सांगू शकते. दुसरं आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय की काही आपल्याला काही झोळी घेऊन काही जायचं नाही आहे जंगलामध्ये. वैराग्याचा खरा अर्थ हा नाही. वैराग्य म्हणजे काय की तुमचं मन शांत आणि समाधानी झालं पाहिजे. सर्व इच्छा शमल्या पाहिजेत, शांत झाल्या पाहिजेत. हवेपणा, जो काल आपण हवे नकोपणा बघितला होता, तो शांत झाला, मन स्थिर झालं की वैराग्य आपोआप येतं. वैराग्याचा अर्थही फार चुकीच्या पद्धतीनं प्रचलित आहे किंवा लोक समजतात. मला खूप वैराग्य आलं आहे, मला काही सगळं नकोसं वाटतं, कोणाला जाऊन भेटावं वाटत नाही, कोणामध्ये जाऊन बसावं वाटत नाही, हे काही वैराग्य नाही निश्चित. पण हे सगळं वाटत असतं, पण दुसरीकडे करायची इच्छा संपत नाही, अजून काय काय करावं वाटतं. तर त्यामुळे ते काही वैराग्य नाही. वैराग्य, मला काम नाही करावं वाटत, हे वैराग्य नाही. कर्तव्य जो सोडतो तो वैरागी नाही. कर्तव्य हे केलंच पाहिजे, जे शरीराशी निर्मित आहे. हे मी पहिल्या दिवसापासून सांगते. ज्या आपण रोल प्लेमध्ये आलो आहोत, पत्नी आहोत, माता आहोत, भगिनी आहोत, नोकर, आपण जॉब करतो, तिथे आपला काहीतरी रोल आहे, ते सगळे रोल पूर्णच्या पूर्ण कर्मयोगामध्ये आपण पार पाडल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. हे जे परमार्थ मार्ग आहे ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या ॲट अ टाईम घेऊन चालायचं आहे आपल्याला. म्हणजे ती तारेवरची कसरत असते ना, त्या टाईपमध्ये. जसं आपण संसारात प्रपंचात करतो, नोकरी करत असतो, करिअर करत असतो, मुलांना सांभाळत असतो, घरातली कामं करत असतो, फॅमिली रिलेशन्स मेंटेन करत असतो, पुन्हा आपलं स्वतःचं एक अस्तित्वही टिकवून असतो. हे सगळं आपल्याला जमतं की नाही? मग अगदी तसंच सहजपणे आध्यात्मिक मार्गात जगणं, परमार्थही आपल्याला सोपा आहे करायला. मात्र तिथे विवेकबुद्धी जागृत हवी आणि काटेकोरपणे स्वतःकडे लक्ष हवं. दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा तिथे स्वतःकडे लागतं. प्रपंचात दुसरीकडे लक्ष लागतं. आजूबाजूला काय चाललं आहे, मुलं अभ्यास करतात की नाही, गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही, घरात सगळं सामान, हे बाह्यरित्या आपण लक्ष ठेवतो. आणि अध्यात्मामध्ये आपण अंतर्दृष्टीमध्ये आतमध्ये वळतो. त्याच्यामध्ये आपण स्वतःवर लक्ष ठेवतो. स्व म्हणजे मी, म्हणजे आत्मा, देह म्हणजे मी नाही. तर स्वतःवर लक्ष जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गामध्ये काहीतरी गोष्टी अग्रेसर करू शकतो. तर वैराग्यामध्ये स्वतःकडे पाहायचं आहे की माझा हवे नकोपणा संपला आहे की नाही, मन समाधानी आहे की नाही, शांतता आहे की नाही. शांततेचा अर्थही फार वेगळा आहे. शांत म्हणजे कुठलेही विचारांचं थैमान, कुठल्याही पद्धतीचं सारखं मनामध्ये चलबिचल, इच्छांचं थैमान, हे नसणं म्हणजे शांत असणं. कधी कधी आपण म्हणतो हो मी शांतच असते, माझ्या मनात काही विचार नसतात, ते सुद्धा शांतपणा नाही. शांत म्हणजे कशाचीही चिंता नाही, जिथल्या तिथे सुखात, ती शांतता. जिथे जसं ठेवलं आहे तसं मी आनंदात आहे, अखंड आनंद स्थिती म्हणजे शांतता.
तर ह्या सगळ्या डेफिनेशन्सना आपण जेव्हा प्रॉपर पद्धतीनं समजतो आणि मग ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो, इम्प्लिमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. सगळं उतरलं पाहिजे स्वतःमध्ये, दुसऱ्यांमध्ये नाही आहे. दुसऱ्यांमध्ये आपल्याला बघायचंच नाही, मग तो पुन्हा प्रपंच झाला. आपण इथे स्वतःकडे बघतो. सगळे नियम स्वतःवर, दुसऱ्यांवर नाहीत, बिलकुलच नाही. वैराग्यामध्ये आपण म्हणतो सगळ्याचा कंटाळा आला, मला काही करावं नाही वाटत, हे वैराग्य निश्चित नाही. वैराग्यामध्ये प्रेम, दुसऱ्याची दया येणं, दुसऱ्याच्या मदतीस धावून जाणं, दुसऱ्याचा विचार पहिले ठेवणं, स्वतःचा विचार मागे ठेवणं, हे सारे वैराग्याचेच दुसरे रंग आहेत, अर्थ आहेत. वैरागी म्हणून आपण संसार सोडून जंगलात गेलो तर तो स्वार्थ झाला. आणि पहिले तर हे आहे की जर लग्न होऊन जो प्रपंच थाटला त्याच्याने जर आपल्याला त्रास वाटत असेल किंवा अडचण वाटत असेल, या सगळ्या गोष्टींमधनं हे सगळं आहे म्हणून आपण काही करू शकत नाही, असं जर कुठे वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण जर ते योगच नसता, ते टीचिंग घ्यायला आपण लेसन घ्यायला आपण आलो नसतो तर आपलं लग्न नसतं झालं, मग तो योगच नसता. तर आपण संन्यासी किंवा विना लग्नाचं आपलं जीवन असतं. पण तसं नाही आहे, म्हणजे आपला प्लान वेगळा आहे. ह्याला म्हणतात विवेकबुद्धी. ही सतत लागते. विवेकाशिवाय तुम्ही सकाळी उठू नाही शकत. जो आध्यात्मिक मनुष्य आहे तो उठल्यापासून झोपेपर्यंत विवेकाशिवाय जगू नाही शकत. प्रत्येक क्षणाला विवेक सोबत पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत. काम लागतंय आपल्याला, स्वयंपाक लागतोय करावा, नोकरी करावी लागते, मुलांना सांभाळावं लागतंय, हे काही आपण दुसऱ्यासाठी करत नाही. आपलं ते धर्म आहे, आपलं ते कर्तव्य आहे आणि आपला तो रोल आहे. आणि त्यातनं शिकून आपण करावं अशी परमात्म्याची इच्छा आहे. आपण हा लेसन घ्यायला आलेलो आहोत आणि ह्यातनंच करायचं आहे, हाच कोर्स आहे आपला, असं समजून जेव्हा आपण ते करतो ते वैराग्य झालं. विरागी वृत्ती की ती खोलवर आतमध्ये रुजलेली पाहिजे. त्याच्यानंतर शम दमादी अष्टक जे आहेत, अष्टक नाही सॉरी, त्याच्यामध्ये शम म्हणजे कंट्रोल, माइंडचा कंट्रोल ऑफ माइंड. तुम्ही मनाला कसं ताब्यात ठेवता. मग तिथे तुम्ही प्राणायामाला सोबत घेऊ शकता की प्राणायामाच्या मदतीनं मन आणि विचार हे संयमात राहतात. तर शम म्हणजे मनाला संयमात ठेवणं, मनाला आपल्या काबूत ठेवणं. मन हे एक माध्यम आहे आत्म्याचं, तर त्याच्यावर आत्मा आरूढ व्हावा, देहबुद्धी नाही. आपलं मन नाचतं, इकडे जावं वाटतं, तिकडे करावं वाटतं, हे बघावं वाटतं, ते करून बघावं वाटतं, एखाद्याला बोलावं वाटतं वाटेल तसं किंवा काहीही. तर ते मन नाचलं नाही पाहिजे, त्याच्यावर आत्मा आरूढ व्हावा. दम म्हणजे जसं आपण मनाला कंट्रोलमध्ये ठेवतो, दममध्ये आपण ऑर्गन्सना, आपल्या इंद्रियांना काबूमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे काय, आता इंद्रियांना काबू ठेवण्याबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहेत. इंद्रियांना काबू म्हणजे त्यांना जोर जबरदस्तीनं दाबून बंद करायची नाही आहेत तोंड आपल्याला. इंद्रियाची तोंड आपल्याला बंद नाही करायची, तर त्यांना पूर्णपणे तृप्त होऊ द्यायचं. आणि तृप्त होण्याची जी मर्यादा रेषा आहे ती त्याला घालून देण्याचं काम आत्म्याचं आहे. एक गोष्ट आहे, साऊथला श्री एम म्हणून एक संत आहेत, आत्ता आहेत म्हणजे ते ॲट प्रेझेंट. त्यांचे ऑनलाईन आपल्याला सेशन हे बघायला मिळतात, खूप सारे रेकॉर्डिंग्स आहेत. तर त्यांच्या चरित्रामध्ये ते जेव्हा हिमालयात गेले होते गुरूंकडच्या शोधामध्ये आणि गुरु त्यांना तिथे भेटले, त्यांची एक गंमत सांगते मी स्टोरी. म्हणजे दम म्हणजे काय त्याचं एक उदाहरण मला एकदम अचानक आत्ता आठवलं. तर श्री एम साऊथ इंडियन आहेत. तर त्यांना तिथे एकदा गुरूंबरोबर राहत असताना
प्रचंड डोसा खायची इच्छा होते, कारण ते साऊथ इंडियन आहेत, त्यांना ते त्यांचं फूड. हिमालयात तर ते काही गुरूंबरोबर प्रवास चालू असताना तर शक्यच नाही साधना भागामध्ये. तर ते गुरूंना त्यांच्या कळतं की याला डोसा खायची इच्छा झालेली आहे. तर ते त्यांना मेडिटेशन म्हणजे ध्यानाला बसवलेलं असतं आणि त्यांना सतत अज्ञाचक्रामध्ये डोसाच दिसत असतो. तर त्यांच्या गुरूंना हे न सांगता नुसतं बघून त्यांच्या गुरूंना समोर कळतं. ते विचारतात, तुला काय डोसा दिसतोय का आतमध्ये? तर हेच त्यांना घाबरायला होतं की अरे गुरूंना आपला मनातला विचारसुद्धा कळला. ते म्हणतात, ध्यान थांबव, एक काम कर, खाली जा आणि तिथे खाली एक दुकान आहे. घेऊन जातात स्वतः. हिमालयात म्हणजे बद्री केदारला ते राहत असतात गुफांमध्ये. ते स्वतः गुरु त्यांना खाली घेऊन जातात डोंगर उतरून, आणि तिथे एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट असतं. त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना सांगतात, बस इथे, तुला किती डोसे खायचे ते तू खा, 1 2 3 4 जे काय खायचे ते खा, पण यापुढे ध्यानात तुला डोसा दिसला नाही पाहिजे. हे म्हणतात दम, कंट्रोल ऑफ ऑर्गन्स. हा जो आहे हा आवश्यक आहे. म्हणजे काय की त्याला मर्यादा रेषा घालून द्यायची. आता अजून एका विषयावर मी एक स्पेशल सेशन घेणार आहे. ते आहे आपली सेक्स एनर्जी. म्हणजे सेक्स एनर्जी ही खूप डिवाइन एनर्जी आहे आणि सेक्स एनर्जीचा आपल्या स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट रोल आहे. अत्यंत महत्त्वाची शक्ती आहे ती आपल्या शरीरातली, आणि त्या शक्तीच्या उपयोगाशिवाय, तिला योग्य पद्धतीनं वापरल्याशिवाय आपली हायर लेवल डेव्हलपमेंट पॉसिबल नाही. तर त्या सेक्स एनर्जीला वापरायचं कसं, ह्याचं मी एक स्पेशल वेगळं सेशन घेणार आहे. तर तोही भाग, तेही आपलं इंद्रिय आहे आणि त्याचं कर्म. नंतर सगळी आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, ह्या सगळ्या इंद्रियांना एक मर्यादा रेषा, लक्ष्मण रेषा घालणं म्हणजे दम. थांबवणं फार आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आत्म्याच्या इच्छेनं झालं पाहिजे सगळं. त्याच्यानंतरचं पुढचं आहे शमदमादी षटक जे आपण बघतोय. शम दम नंतर श्रद्धा. श्रद्धा ही पक्की हवी. श्रद्धेवरच प्रवास सक्सेसफुल होऊ शकतो. त्या मागच्या एका ह्याच्यामध्ये मी बोलले होते की आपण गुरूंवर श्रद्धा आहे म्हणतो, पण पाहिजे तेव्हा ठेवतो, पाहिजे तेव्हा आपल्याला क्रेडिट घेतो, आणि जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा आपण गुरूंवर ढकलतो. किंवा होत नाही म्हणूनही आपण उतावळे होतो, काम होत नाही म्हणून, लवकर होत नाही, पटकन झालं नाही, आपल्याला चलबिचल होते मनामध्ये, आंतरिक ह्याच्यामध्ये, ती झाली नाही पाहिजे. अगदी म्हणजे फार हा वेगळा मार्ग आहे. ह्याच्यामध्ये सगळं असं अगदी अलगद सोडावं लागतं गुरूंवर आणि परमात्म्यावर, की मग ते असं म्हणतात ना, तळहातावर असलेल्या फोडासारखं जपलंय म्हणतात, आपल्यामध्ये एक म्हण आहे. अगदी तसं, अगदी अलवार, अगदी सहज जीवन जातं. ह्याचा मी स्वतः अनुभव घेते आहे आणि मी हक्काने सांगू शकते अधिकाराने की असं व्हा, तर अत्यंत आनंद स्थितीमध्ये, पूर्ण समाधानात सगळं अनुभवून, आनंद घेऊन, सगळ्या गोष्टींचा एन्जॉयमेंट घेऊन उत्तम आयुष्य जाऊ शकतं. कुठेही पेन आणि कुठेही इच्छा राहणार नाही. 100% वंडरफुल लाईफ. पण ते कधी, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा ठेवू, अगदी आँख बंद करून, जे समोर येईल इट इज बेस्ट फॉर मी. मग तो पार्टनर असेल, अगदी रोजचा दिवस असेल, कुठलीही व्यक्ती असेल, कुठलाही प्रसंग असेल, चाहे तो वाईट असेल नाही तर चांगला असेल, कुठलाही प्रवास असेल, चांगला किंवा वाईट, सर्व जे समोर येईल इट इज बेस्ट फॉर मी. जर तो बॅड असेल देन देअर इज सम लेसन आय हॅव टू लर्न. हा अप्रोच पाहिजे. जेव्हा वाईट असेल
आपल्या दृष्टीने वाईट परसेप्शन आलं तिथे, म्हणजे आपण समजतो त्याला वाईट. खरं तर ते वाईट नसतं, पण आपण असं समजतो की हे आपल्यावरचं संकट आहे, पण खरं तर ते बेस्ट असतं. हा माझा अनुभव आहे. जेव्हा समाजाच्या दृष्टीने ते संकट असतं तेव्हा ते आपल्यासाठी बेस्ट असतं उलटं. तर ते कसं बेस्ट आहे हे समजताना पुन्हा विवेकबुद्धी आली. तर ते दोन्ही जे काही येईल समोर ते माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि ह्याच्याशिवाय वेगळं असू शकत नाही. ही आहे श्रद्धा, पक्की श्रद्धा. तिथे बिलकुल डगमगणं दिसणार नाही आणि येणारही नाही. त्याच्यानंतर आहे उपरती, डिटॅचमेंट. अटॅच राहून डिटॅच्ड, हे आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटचा लेसन फार चांगला दिलेला आहे. की मग ते कसं राहायचं, काल आपणच ऐकलं, रामाला शरण जा, प्रपंच रामाचा म्हणा, सगळं 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 जीवनातलं रामाचं म्हणा, की डिटॅचमेंट अपने आप तिथल्या तिथे झाली. तुम्ही अलग तिथेच होता. जेव्हा माझं म्हणतो तेव्हा आपण अटॅच्ड होतो, कनेक्ट होतो त्या गोष्टीशी. जेव्हा म्हणतो हे माझं नाही, आपण डिटॅच्ड होतो. तर हे आहे. त्याच्यानंतर समाधान. समाधानावर आपण परवाच ऐकलं की शांत मन. पुन्हा जे आहे माझ्यासाठी बेस्ट आहे, माझं मन त्याच्यात भरलेलं आहे, मला मिळालं त्याच्यात मी आनंदी आहे, हे समाधान. पुन्हा काहीतरी राहिलं, कमी पडलं, अजून चांगलं हवं होतं, हे असतं तर बरं असतं, ते असतं तर बरं असतं, असं नाही. ते समाधान नाही. मग अपेक्षा नसणं म्हणजे समाधान. अपेक्षा जिथे आहे तिथे समाधान टिकू नाही शकत. तर ते समाधान. आणि सर्वात शेवटी तितिक्षा म्हणजे पेशन्स. पेशन्स विथ पीपल, पेशन्स विथ द सिच्युएशन. सगळ्या स्वतःच्या लाईफमध्ये पेशन्स. लोक म्हणतात किती वाट बघू, आरामात वाट बघायचे. पेशन्स. लोकांशी वागताना पेशन्स आवश्यक आहे. तो पेशन्स ठेवला की लक्षात येतं. आता इथेच श्रद्धा कशी काम करते पेशन्स सोबत. तर जेव्हा आपली श्रद्धा असते गुरूंवर किंवा परमात्म्यावर, जी कोणी शक्ती तुम्ही मानत असाल, जेव्हा श्रद्धा पक्की असते ना, तिथे पेशन्स एकदम स्ट्रॉंग असतो. कारण का, तर माहिती असतं आपल्याला नक्की काहीतरी चांगलं घडेल, ह्यातनं माझं चांगलंच आहे. अपने आप पेशन्स वाढतो आपला, की ठीक आहे कठीण परिस्थिती आहे, ह्यातनं मी अमुक 4 गोष्टी शिकायच्या आहेत, त्या शिकल्या की माझी परिस्थिती बदलणार आहे. आय हॅव लर्न्ड लेसन, अशी वाली कंडिशन आली की आपण त्यातनं बाहेर येतो. आणि खरंच येतो. जेव्हा आपण स्वतःच्यापेक्षा दुसऱ्या आत्म्यांची काळजी घेतो तेव्हा परमात्मा आपल्यावर अत्यंत खुश असतो. गुरु आपल्यावर भयंकर खुश असतात. अगदी मनात विचार आला की काम होतं. पण ते तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करून जगता, जेव्हा तुम्ही त्याच्या दुसऱ्या मुलांची काळजी घेता, जेव्हा आपण सेल्फ सेंटर्ड होतो. म्हणजे कुठलं, आता चक्रांमध्ये जे मणिपूर चक्र आहे ते आय मी मायसेल्फ, स्वतःबद्दल आहे. आणि हार्ट चक्र जे आहे इट इज लव फॉर अदर्स, दुसऱ्यांसाठीचं प्रेम. अध्यात्मामध्ये हृदयचक्र आणि सहस्त्रार चक्राच्या जागृतीशिवाय आणि ते ओपन झाल्याशिवाय, ॲक्टिवेट झाल्याशिवाय अध्यात्मात प्रगती निश्चित नाही, होणारच नाही. हार्ट चक्र तुमचं फुल ग्रोन आणि कम्प्लीट असं शायनिंग पाहिजे. हार्ट चक्र प्रचंड लविंग काइंडनेस, अनकंडिशनल लव इज क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. हे जेव्हा तुमचे ॲक्टिवेट होतात आणि जोरात काम करतात तेव्हा तुमच्यामध्ये ते संतत्व येतं, संतपणा येतो. आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करतो तेव्हा मणिपूर चक्र ॲक्टिवेट आहे आणि एकदम काय म्हणतो आपण, जोरात आहे, मोठं आहे.
काम करत आहे, ते ॲक्टिव्ह आहे. हार्ट श्रिंक झालं आहे जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करतो. माझी शांतता, माझं काम होणं, माझं प्रगती, माझं वैराग्य, माझी साधना. मणिपूर चक्र. हार्ट चक्र म्हणतं नाही, मी माझं काम केलं पाहिजे, मी माझी कर्तव्य करीन आणि मग माझी साधना आपणआप होईल. तर हे सगळं आहे. आता मला मुख्य तुम्हाला आज मेसेज द्यायचा आहे की ती साधना कशी करायची. तर साधना अशी करायची, आपलं मेडिटेशन ही शेवटची स्टेज आहे, म्हणजे आपण त्याच्या मागे धावायचं नाही आहे. तर कशी करायची, तर पहिले हार्ट चक्राला ॲक्टिवेट करायला शिका. आणि म्हणून आपण जे मेडिटेशन करतो ते जबरदस्त पॉवरफुल आहे, कारण मुख्य म्हणजे आपण अप्पर चक्राजना ॲक्टिवेट करतो. या माझ्या गुरूंनी हे अत्यंत दैवी मोठं काम केलेलं आहे, जे इंडियन आता नाही आहेत, म्हणजे ते मास्टर चोआ कोक्सुई, त्यांचं हे स्पेशल मेडिटेशन यासाठी खूप फेमस झालं आणि खूपच इफेक्टिव्ह आहे, कारण त्यांनी अपर चक्राजना ॲक्टिवेट करायला शिकवलं. वंडरफुल थिंग. कारण लोअर चक्राजना ॲक्टिवेट करून कुंडलिनी जागृत करण्याच्या मागे कधीही धावायचं नाही, कारण इट इज अ टेक्निकल थिंग. जोपर्यंत तुमच्यात लव्हिंग काइंडनेस नाही आहे, अत्यंत प्रेम दुसऱ्यासाठी, अनकंडिशनल लव, तोपर्यंत परमात्म्यापर्यंत आपण पोचू नाही शकत. कारण परमात्म्याला हेच हवं आहे की तू माझ्या बाकीच्या मुलांकडे किती कसं वागतोस आणि वागतेस, म्हणजे शरीरधर्मामध्ये. तू समोरच्याला सोल आणि माझं दुसरं मूल ह्याला स्वतःला त्याच्यात बघून किती प्रेमाने करतोस, तेव्हा तो म्हणतो की मग मी तुला भेटलो, तुझी माझी भेट निश्चित झाली. जीवाशिवाची भेट निश्चित झाली जेव्हा त्या आत्मरूपाला दुसरं आत्मरूप परमात्मस्वरूप आहे हे कळलं. म्हणून लव्हिंग काइंडनेस खूप आवश्यक आहे. तर आपण जेव्हा साधना करू, मी कशी साधना केली ते मी तुम्हाला सांगू शकते, म्हणजे मला तेच सांगायचं आहे. मी ध्यानधारणा फार कमी केली, आता करते. आता ती स्टेज आली, आता ते मार्गदर्शन मिळतंय गुरूचं, म्हणून स्टेज नाही, सॉरी रॉंग वर्ड, गुरूंचं मार्गदर्शन मिळत आहे म्हणून गुरु म्हणतात की आता हे कर, म्हणून मी हे करते. पण ह्यापूर्वी ध्यानधारणा मी केली नाही. माझी साधना कशी झाली, चालता बोलता, अगदी सहज, स्वयंपाक करत करत, नोकरी करत करत, मुलीला सांभाळत, घरातली कामं करत, अगदी झाडू पोछा करत माझी साधना झाली. तर ती कशी करायची, तर पहिले तर हार्ट चक्र आपलं मोठं पाहिजे. दुसऱ्याची काय म्हणतो आपण, प्रायोरिटी फर्स्ट पाहिजे. आय मी मायसेल्फ सेकंडरी अँड प्रायोरिटी इज अनदर पर्सन. समोरचा जो आहे तो, पहिले ते काम करायचं, पहिले ती ड्युटी करायची, आणि मग त्यातनं वेळ मिळाला तर आय मी मायसेल्फकडे मी वळते पहिल्यापासनं, अगदी सुरुवातीपासनं. घरातलं सगळं, मग चाहे ते लग्नाआधी माहेरी असू देत, नाही तर आता इथे असू देत, मी कधीही समोरचं काम नाही टाळलं. मला असं वाटलं की नाही ह्याच्यातच आहे सगळं, हे मी करीन, माझी साधना आपणे आप होईल. जेव्हा आपण दुसऱ्याशी बोलतो, आपण दुःख सांगतो, आपण दुसऱ्याला दुःख शेअर करतो, तर आपण मनातलं सांगतो दुसऱ्याला. तर तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की मी बोलताना व्यक्तीशी बोलायची, पहिले तर मी शेअर नाही करत, फार रेअर करते, पण जरी अगदी मला टोचत असेल तर मी बोलते. पण तेव्हा भावना ही असते की त्यांच्यामधून ना, त्या व्यक्तीच्या हृदयातून माझे गुरु माझं ऐकतायत. आणि गंमत म्हणजे मला याचे अनुभव आले की खरंच ते पोचतं त्यांच्यापर्यंत आणि क्षणात मला सोल्युशन मिळतं, अगदी काही क्षणात, मिनटात आणि अवर्समध्ये, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हा अनुभव मी घेतला आहे. तर तुम्ही तसं करू शकता की काहीही संकट, काहीही मनातलं असलं, शेअर करताना असं समजायचं की ती व्यक्ती नाही, माझे गुरु आहेत समोर, ती शक्ती आहे समोर आणि मी तिला सांगते. म्हणजे त्यातनं मग आता इथे हा भाग नाही की
तुम्ही कोणाला सांगितलं, तो माणूस त्या गोष्टीला कसं वापरतो, तो आणखीन 4 लोकांना सांगतो नाही सांगतो, मला काही त्याचा फरक नाही पडत, कुठे का जाईना, पण माझं तिथे पोचलं असं मला नेहमी वाटत आलं आहे. आणि ह्याचा अनुभव मी हळूहळू घेतात म्हणजे ऑब्झर्व केलं की अरे हे काम आपलं झालं, हे काम आपलं झालं. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी ते एक हे आहे की समोरचा माणूस शरीरात न बघता त्याच्या आतल्या शक्तीला म्हणजे डायरेक्ट परमात्म शक्तीशी आपलं कम्युनिकेशन होत आहे, आणि म्हणून आपली पोचतीये तिथे, हे डायरेक्ट मेसेज पोचतोय आणि म्हणून तो आपली काळजी घेतोय. ही एक पद्धत आहे जी माझ्या बाबतीत अनुभवली मी, ती मी शेअर करते. दुसरं म्हणजे की काम करत करत सगळं करायचं. म्हणजे काय की हे कर्तव्य, आता आपण तुकाराम महाराजांचं वगैरे हे जे संत होऊन गेले आपले सगळे, त्यांना बघितलंय आपण, ते भजनामध्ये करत जे काम असेल ते गोरा कुंभार, ते त्याचं काम करत करत भजन गात गात सगळं करायचा. तसं आपण करू शकतो की मनात गुणगुणणं, भजन म्हणा, देवाचं नाव म्हणा, पण आपण शरीरानं कर्म करतोय. माझ्या गुरूंनी सुद्धा हेच सांगितलं की शरीर ज्यासाठी आलेलं आहे, पहिले ते काम, पहिला तो रोल, जर तो रोल नाही समजला तर विवेक संपन्नता आली नाही आणि आपण फार मोठी चूक केली. आपल्याला तो रोल कळलाच पाहिजे. शरीर थकतं, आत्मा थकत नाही. त्यामुळे आपण कुठलेही एक्सक्यूज देणं बनत नाही. गुरूंना ते अपेक्षित नाही, परमात्म्याला ते अपेक्षित नाही की मी थकलो, भागलो, म्हातारा झालो. कारण जेव्हा आपण म्हणतो आणि ह्या कॉन्सेप्टनी जगतो की आता माझ्याच्यानी होत नाही, कोणाच्यानी होत नाही, शरीराच्यानी होत नाही. म्हणजे मी शरीर आहे हे तिथे भाव आहे. मी आत्मा आहे म्हटलं की सगळी शक्ती येते अंगात, सगळं सामर्थ्य येतं, सगळं कळतं आणि सगळं दिव्यतेला पोचतं. तर म्हणून आत्मभूमिकेत अगदी पहिल्यापासून जगायला सुरुवात करायची. साधना ही लास्टला येते, कारण साधनेमध्ये तुम्हाला सटल म्हणजे सूक्ष्म प्रवासात जावं लागतं, आणि ती सूक्ष्मता आलेली नसल्यामुळे, आपण जड शरीरात असल्यामुळे आपल्याला ती कनेक्टिव्हिटी जमत नाही. त्या 2 रेंज वेगळ्या वेगळ्या आहेत. साधनेतली जी शक्ती आहे ती सूक्ष्मातली आहे आणि आपण जडामध्ये असतो, आणि म्हणून त्याची कम्पॅटिबिलिटी नसल्यामुळे आपलं ध्यान लागत नाही. म्हणूनसाठी आपल्याला पहिले सूक्ष्मामध्ये जर्नी सुरू करावा लागेल, सूक्ष्मात जावं लागेल, जडातनं बाहेर येऊन, आणि तेव्हा जाऊन आपलं ध्यानधारणा आणि ती अनुभूती, वननेस जो आहे सुप्रीम बिंगशी, तो अनुभवाला येऊ लागतो. यासाठी आपण रोजच्या ह्याच्यातनं साधना करायची. हसता, बोलता, खेळता, सगळं संसार करता, कामं करता, रोलप्ले करता 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 करायचं. मग तुम्हाला स्वतः सांगायला येतात गुरु की आता बस आणि आता साधना कर. आता माझ्याकडे म्हणजे मी खरंच बऱ्याच गोष्टी मी पर्सनली शेअर करते. केवळ उद्देश हा आहे की पहिल्यापासून मला अशी इच्छा होत असायची खूप वर्षांपासून, की मला हे कळत होतं की आपला प्रवास काहीतरी वेगळा चालू आहे. मला हे खूप वाटायचं की हे खूप शेअर करावं लोकांशी, म्हणजे कळेल की एक्झॅक्टली करायचं काय, असं खूप वाटायचं. केवळ तेवढ्या इंटेन्शननी मी हे सगळं शेअर करते. की काय सांगत होते, हे करत असताना आपल्याला असं वाटतं की साधना होत नाही, कारण आवड असते, आत्म्याची आवड आहे ती, बसून वाचावं वाटतं चांगलं, पण मध्येच काहीतरी होतं, काम येतं किंवा काम पडतं घरातलं, किंवा नोकरीत असाल तर ते काम येतं. तर ते करायचं पहिले, की आपली काळजी तो घेतो, ती श्रद्धा की माझ्याकडनं करून घ्यायचं आहे ना, मग ते करून घेणार आहेत. मला अजून एक पॉईंट आठवला. जनरली आपण साधनेमध्ये हे म्हणतो की माझी अमुक लेवल एवढी पातळी आली आहे, मी एवढ्यापर्यंत गेलो आहे, आता मला इंट्युएशन यायला लागली, आता मला ह्या लेवलपर्यंत मी नक्की जाईन. मी असं ऐकलं आहे लोकांना, माझ्या जीवनामध्ये मी ऐकलं आहे की आम्ही पण पोचू या लेवलपर्यंत, किंवा हा अमुक लेवलपर्यंत पोचला. ह्याची ही
लेवल आहे. म्हणजे आमच्या प्राणिक हिलिंगमध्ये पण लेवल्स आहेत, हायर लेवल्स मेडिटेशन्समध्ये आणि स्पिरिच्युअल पाथमध्ये ते जो आहे तर त्याच्यामध्ये. पण ती लेवल माझ्या दृष्टीनं काहीच नाही आहे. जर व्हायचं असेल तर होईल ना, ते आत्मा आणि परमात्म्याचा व्यवहार येतो. पण ज्या क्षणाला आपण त्याच्याशी एकरूप झालो, सगळ्या लेवल आपण ऑलरेडी पार केल्या, आणखीन लेवलचं काय मागे लागायचं. म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट व्हावी किंवा अनुभव यावा, अनुभूती येण्यासाठी म्हणून मेडिटेशन करतो, तेव्हा आपण परमात्म्यावर ध्यान नाही केंद्रित करत, तर आपण त्या प्रचिती येण्यावर केंद्रित करतो, अपेक्षेवर केंद्रित करतो. म्हणून कुठलीही अपेक्षा न ठेवता परमात्म्याचं प्रेम आणि साधना, हसत खेळत खेळत सगळं करायचं. अशी परिस्थिती येते आपल्यावर की आपण सगळं काम आपल्याला घरात, म्हणजे माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. काही वर्ष मी अगदी म्हणजे झाडू पोछा नोकरी कॉलेजची सगळं करून केली. एक टाईम असा आला की माझी मुलगी मला म्हणायची, ती अगदी बघायची की आई, रोजची वेळ झाली की आई झाडू हातात घेणार, झाडू काढणार, पोछा मारणार, सगळं. तर एक दोनदा बऱ्याचदा ती नंतर नंतर मला ना कंटाळा येतो तुला हे बघून, तुला कंटाळा नाही येत का. तर मला हसायला आलं. नाही, मला तर जाणीव पण नाही होते मी केअर काढते, मी तो रोज काढते आणि मी ते रोजच करते. कारण असं वाटायचं की अरे, म्हणजे शरीराला लावून दिलं होतं. जसं मशीनला मशीन असतं ना, मशीनमध्ये कसं प्रिंटिंग मशीन किंवा फॅक्टरीमधलं मशीन असतं, त्याला ऑन करून देतात, ते आपलं त्याचं काम करत राहतं. तसं मला फील होतं की हे शरीर त्याचं काम करत आहे, पण आतून माझं काहीतरी वेगळंच काम चालू असतं. त्यामुळे मला जाणवलंच नाही कधी की मी ते काम करते. मग एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे तेव्हा बघणाऱ्याला अगदी वाटेल की काय ही एवढं एज्युकेशन करून हे झाडू पोछा आणि ते भांडी वगैरे करते. मला तसं वाटलं नाही. हा एक एक पॅच असतो प्रत्येकाचा. पण आता तशी वेळ नाही. आता गुरु म्हणाले की नाही, तू आता दुसरीकडे वळ. माझं बऱ्याच गोष्टी चालू आहेत, ॲक्टिव्हिटीज. तर त्या मग तो झाडू कसा होणार, मग ते पोछा कसा होणार, हा माझा प्रश्न होता त्यांना. हे घर स्वच्छ कसं राहणार, जे मंदिर आहे तुमचं, स्वामी क्षेत्र आहे, ते स्वच्छ कोण करणार. मग ते म्हणाले आहे येते बाई. ठीक आहे, ती बाई आली. ती बाई कोण आणायची ही त्यांचं टेन्शन, मी चिंता नाही करत. मला माहिती आहे, खात्री आहे की जी योग्य असेल तीच आत येईल, जी अयोग्य असेल ती आली असेल तर ती बाहेर जाईल. ही आहे श्रद्धा. असं जेव्हा तुम्ही जगायचा प्रयत्न कराल तेव्हा अशी चुटकीसरशी सगळी कामं होत जाताना दिसतात लाईफमध्ये. कशाचं हे नाही, टेन्शन नाही, चिंता नाही, पूर्ण समाधान, पूर्ण शांती आणि पूर्ण आनंद एका क्षणात आहे. आणि मग त्याच्यासाठी मग कशासाठी आपल्याला लेवल पाहिजे आणि ती कुंडलिनी जागृत वगैरे असं काय 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 बरंच आध्यात्मिक चॅनल ह्याच्यावर आपल्याला वाचायला मिळतं. काही त्याच्या मागे धावायची आवश्यकता नाही, कारण ते सगळं ज्याच्यासाठी करायचं ते मला आता इथे बसून घरातली कामं करूनच मिळून राहिलं. हा असा जेव्हा तुम्ही साधना पहिली सुरू कराल तेव्हा आपोआप तुमची ती शरीरशुद्धी, विचारशुद्धी, मनशुद्धी, कर्मशुद्धी शक्य आहे. आणि जे आपले पूर्वजन्माचे कर्मांमुळे आपल्याला जी बाइंडिंग असतं, आपलं त्या सोलचं कनेक्शन असतं, ते प्रेमाने वागून तुटतं. त्याच्यामध्ये आपण फॉरगिवनेस करतो, त्याच्यामध्ये आपण सगळं आपलं जुनं कर्म पुसलं जातं आणि मग आपलं शुद्धी पूर्ण होऊन आपण गुरुच्या पुढच्या आदेशास साधनेसाठी प्रवृत्त होण्यास तयार होतो. आणि मग आपल्याला गुरु आदेश देतात आणि मग ते सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात की हे करायचं आहे, अमुक करायचं आहे, ही व्यक्ती सांगणार आहे या पद्धतीनं करायचं आहे. इतकं व्यवस्थित प्रोग्रॅम आपल्यासमोर येतो. मग तो करायचा. जसा आधीचा आपण सहज केला, पुढचाही तसाच करायचा. पुन्हा त्याच्यात कशाच्या मागे नाही, अपेक्षेच्या मागे धावायचं नाही. अगदी सहजता ही मुख्य आध्यात्मिक मार्गाची ओळख आहे. सहज होणं, सगळं सहज. त्याच्यामध्ये
भयंकर प्रयत्न, मग प्रयत्न केले की तो मीपणा येतो की मी प्रयत्न केलाय, मग अपेक्षा येते, मग अपेक्षा पूर्ण नाही झाली तर मग राग द्वेष, आणि मग ते सगळी गाडी भलतीच मागे लागते. म्हणून सहज घरातली कामं करताना परमात्म्याची सेवा करतोय म्हणून म्हणा, किंवा कर्तव्य म्हणून म्हणा, किंवा शरीराला मशीनसारखं लावलेलं आहे आणि मी मात्र यापासून अलग आहे आणि मी आत्मा आहे असं समजून तो आत्मानंद घेतच जेव्हा आपण शरीराला चालवतो, तेव्हा ना ते आपल्यावर आरूढ होतं आणि ना ते थैमान घालतं आणि ना ते आपल्याला दुश्चित्त बनवतं. त्यामुळे ही सगळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या आत्ता आपण सांगितल्या, विवेक, वैराग्य आणि हे 4 साधन चतुष्टय, ते अगदी सहजपणे साध्य होतात. तर ह्या पद्धतीनं साधनेचा प्रयत्न केलात तर निश्चित तुम्हाला बदल दिसतील स्वतःमध्ये. मेडिटेशन आणि ध्यानधारणा जर सांगितली असेल आणि गुरूंच्या आदेशाने होत असेल तर ती जरूर करा. पण होत नाही म्हणून त्रागा करू नका आणि निराशही होऊ नका. हसता बोलता चालता खेळता साधना ही अशी होऊ शकते आणि ती तेवढीच पॉवरफुल आहे बरं. म्हणजे मी आता हा अनुभव घेतला आहे. काही वेळेला मला असं वाटायचं की खूप करावं वाटतंय पण होत नाही. ही सुद्धा साधना आहे. सतत जी आपल्याला ओढ लागते की अरे मला बसायचं आहे, मग नाही होते, मला अमुक करायचं आहे, मला मंदिरात जायचं आहे पण मी जाऊ नाही शकत आहे. म्हणजे तुम्ही शेवटी त्या मोमेंटला तुम्ही आठवतच असता त्या मंदिरातल्या परमात्म्याला. तर त्यामुळे तुमचं मन तिथेच लागलेलं आहे. म्हणजे ती इनडायरेक्टली साधनाच आहे तुमची. तर त्यामुळे ह्या पद्धतीनं जर साधना केलीत तर अंतिम जी साधना आहे तेवढंच सुख आणि तेवढंच आनंद, ब्लिसफुल एक्सपिरियन्स तुम्हाला इथे सुद्धा येऊ शकतो आणि येतोच, डेफिनेटली येतो. आणि त्याबरोबर परमात्मा आणि गुरु आपल्यावर अत्यंत प्रसन्न राहतात आणि अगदी सहज आपल्या सगळ्या जोळीत गोष्टी टाकल्या जातात. सुख हलत नाही, शांतता हलत नाही मनाची, समाधान जात नाही. एवढं सगळं सांगून मी हे आपलं थांबवती आहे. थोडे आज 5 मिनटं उशीर झाला आहे, आपल्याला लेट होतो आहे मेडिटेशन करायला. तर आपण आता मेडिटेशन सुरू करूया. डोळे बंद.